आहे त्याच्या बाहेर पडल्या कारणानं पंच प्रताप भोईर सरांचा हा नो बॉलचा इशारा. फ्री हिट सुद्धा असेल. एक धाव तर मिळाली. या एका धावण्याची धावसंख्या झाली ती 2 धावा. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. फलंदाज रॉडनी आला. पॉवर प्लेचं षटक. 5 षटकांचा मॅच उपांत्यपूर्व फेरीतील. हा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. ओव्हरथ्रोचा फायदा. एकच धाव मिळालाय. आज नशीब साथ देईल असं वाटतंय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला. एका धावणीची धावसंख्येत बदल झाला आणि धावा लागल्या जात आहेत. त्या 3 धावा जिंकण्याकरता पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील. सीमित 5 षटकांमध्ये 70च्या आसपास धावफलक जर उत्तन बॉईज उत्तन संघाचा गेला तर म्हणू शकतोय एक टफ इनकाउंटर मैदानाच्या आत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्वयंसेवक चांगली भूमिका अदा करतायत. छोटी मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत. फुल टॉस बॉल या चेंडूला उडवलंय मॅकमिलन द्वारे. मिड विकेट पट्ट्या बाहेर. मिळतात 6 धावा. षटकार. 3 चेंडूंमध्ये सध्या 9 धावा धाव फलकावर येत आहेत. फलंदाज चांगली कामगिरी करतायत. अफलातून कामगिरी करताना दिसत आहेत. खास करून मॅकमिलन गोविंद या खेळाडूचा उल्लेख केला तर मागच्याच महिन्यामध्ये आपण बघितलं होतं मानाचा उपमुख्यमंत्री चषक बारामती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर 5 लाखाची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट्स गुजरात संघाच्या माध्यमातून त्यांना खेळण्याची संधी दिली गेली होती. त्यांचे संघ मालक सागर वानकडे साहेबांच्या माध्यमातून आणि 2 मॅच जिंकल्यानंतर त्यांचा संघ सुपर 8 मध्ये सुद्धा दाखल झाला होता. सुपर 8 मधून सेमीफायनल मध्ये सुद्धा संघ दाखल झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना 3य क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. तो हा खेळाडू आहे मिस्टर मॅकमिलन गोविंद. टेनिस विश्वातील एक विस्फोटक खेळाडू. बघितलं फ्रंट फुटला आल्यानंतर बॅक फुटला. आता मिड ऑफ मधून चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार. हा आलाय चांगला चौकार. क्षेत्ररक्षकाला भेदणारा चौकार. 4 धावा. 4 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत. त्या 13 धावा. 4 चेंडूंमध्ये 13 धावा धाव फलकावर लागल्यात. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विरुद्ध लढत तुम्ही बघतायत. उत्तन बॉईज उत्तन अशी. उत्तन संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी करतोय नानू. या स्पर्धेमध्ये नानू याची जर गोलंदाजी बघितली खूप चांगलं प्रदर्शन नानू यांनी कालच्या दिवसात केलं होतं. पुढचा बॉल इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. बघूया किती धावा मिळत आहेत. षटकार की चौकार. हा आहे षटकार. मॅक्सिमम टोळा 6 धावा. अफलातून कामगिरीच्या जोरावरच या खेळाडूला अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमंत्रण दिलं जातंय. 19 धावा देऊन कालच्या दिवसामध्ये 9 गडी बाद करणारा नानू या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत त्या 19. 5 बॉल मध्ये 19 धावा फलंदाजी करणाऱ्या उत्तन संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत उत्तन संघाने या स्पर्धेमध्ये दाखवलंय. कालच्या दिवसामध्ये 32 धावांचं आव्हान सावरे एंबूर संघाला होतं 5 षटकामध्ये. त्या 32 धावा सुद्धा पूर्ण करून दिल्या नव्हत्या उत्तन संघाने. पुढचा बॉल कडे चेंडूला उडवलाय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव मिळाली. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला पेक करतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या सध्याच्या स्थितीला बिनबाद 21 धावा. 21 धावा पहिल्या षटकामध्ये मिळत आहेत. आज जे सुगीचे दिवस आपण बघतायत हेच कारण आहे मित्रांनो. चांगला संघ मालक मिळत आहेत. संघ मालक मोटिवेट करतायत. पैसा भरपूर खर्च करतायत आणि म्हणूनच आज आपल्याला टेनिस क्रिकेटपटू आपण 7 समुद्रापलीकडे त्या टेनिस क्रिकेटपटूंना खेळताना बघतोय. टेनिस क्रिकेटमधूनच पुढे आलेले काही खेळाडू आपल्याला आतापर्यंत आपण बघितलेत खेळताना. मोहम्मद सिराज, केदार जाधव हे खेळाडू पूर्वी टेनिस क्रिकेटचा जास्त खेळ करायचे. त्याच्यानंतर आपण बघितला प्रवीण तांबे हा एक खेळाडू फार महत्वाचा खेळाडू ठरलाय.
मुंबई प्रीमियर लीग मध्ये मात्र ह्याच खेळाडूला शिवम दुबे नामक खेळाडूने सलग 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता आणि IPL मध्ये चमकल्यानंतर जास्त प्रसिद्धी मिळाली प्रवीण तांबे या खेळाडूला. आता या चेंडूला उडवलंय, फोर्स केलंय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, डोलदार हा आलाय षटकार. युथ 6 या 6 धाबेची धावसंख्या वाढली, धाबा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. चांगला टान्स खेळाडूचा आहे, रॉडनी इज ऑन फायर. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह, स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावन करता ठोकलेला शानदार चौकार. 4 धावा. धावांचा फक्त आणि फक्त पडतोय पाऊस, म्हणूनच प्रेक्षक इथे बनून आहेत फुल हाऊस. 1.2 चेंडूंमध्ये धावसंख्या सध्याच्या स्थितीला आहे ती 31 धावा, 31. 31 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण बघतायत प्रज्वल दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. पुढचा बॉल जोरकस प्रहार आणि सरळ बॅटचा वापर, स्ट्रेट ड्राईव्ह. मिळत आहेत 4 धावा. सुरक्षित जागा, सुरक्षित झोन. याच बरोबर या 4 धावांची धावसंख्या पोहोचली जाते ती 35 वर. शेअर मार्केट बहरले, म्हणजेच उद्यान आलंय, धावसंख्या वाढत चाललंय. धावसंख्या आहे ती 35 धावा. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा चेंडूला खेळलं जात आहे. चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, दर्जेदार चौकार. फक्त चौकार, फक्त षटकार या इनिंग मध्ये आपण पाहतायत. 1.4 चेंडूची समाप्ती झाली. धावपळीकावर धाबा लागले जात आहेत त्या 39 विदाउट लॉस. धोक्याची घंटी वाजवलंय, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. 6-4-4-4 लगातार 3 चौकार टोकलेत फलंदाज रॉडनी याने. दुसरं षटक सुरू असताना पुढील बॉल, आता एक चांगली लाईन आणि नेतने चेंडू टाकलाय. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप, पायावर चेंडू आदळलाय. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण होते. या एका धावेची धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जात आहेत 40. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. याच सरासरीने जर इथे धावपळक वाढत राहिला तर खतरा आणखीन वाढेल फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. चिंता वाढलंय, चिंता ही आपल्याला चितेकडे घेऊन जात असते. कुठल्याही गोष्टीची जास्त चिंता करू नका. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रज्वल, त्याच्या कोट्यातील आता शेवटचा बॉल. स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे मॅकमिलन गोविंद. ओ डिफेन्स केलंय, 1 धाव मिळाली. लाला वेगाने चेंडू फेक करतोय. बघता बघता एकाच धाब्यावर समाधान मानतोय मॅकमिलन गोविंद नावाचा खेळाडू. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर उत्तम संघाची धावसंख्या धावपळकावर आहे बिनबाद 41 विदाउट लॉस. पाणी मैदानाच्या आत घेऊन जा. हार्दिक बलंगे आमचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. पाणी घेऊन मैदानाच्या आत जातील. हार्दिक बलंगे खूप चांगलं काम करतायत. कमेंट्री बॉक्स मध्ये आपण मनीष पाटील माझ्या समेत जोडले जातील. मनीष पाटील जोडले जात आहेत. 2 षटके इथे समाप्त होत आहेत. काय चांगला क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा, 41 विदाउट लॉस. आजच्या दिवसातली पहिली डावातली 2 षटकानंतर सर्वोच्च धावसंख्या म्हणायला हरकत नाही, कारण या अगोदर देवेश्वर मालजीपाडा संघाने 2 षटकानंतर 32 धावा बनवल्या होत्या आणि मुरदास संघाचे गोलंदाज थोडेसे आज आउट ऑफ बॉक्स राहिलेले आहेत. रिदम पकडली नव्हती, तरी अजूनही संधी आहे. जसा कमबॅक स्वयंभू पायगावने केला होता तसाच कमबॅक करण्याची संधी अजूनही मुरदास स्पोर्ट्स संघाकडे आहे. चला आपण कुपन्स काढणार आहोत या ठिकाणी. तर निळ्या रंगाचं कुपन जे लहान मुलांसाठी आहे ते सन्माननीय अशोक चौधरी साहेबाच्या शुभ असते. लहान मुलांसारखी निळ्या क्रमांकाचं कुपन, निळ्या रंगाचं कुपन आम्ही काढणार आहोत आणि तो क्रमांक असणार आहे क्रमांक 8. चला मुलांना आपला कुपन उघडा. 8 नंबर आहे का? कोणाचा 8 नंबर असेल तर यायचंय. स्कूल बॅग साठी ही चिठ्ठी आम्ही काढली आहे निळ्या रंगाची.
धन्यवाद. 8 नंबरचं कुपन लहान मुलांमध्ये कुणाकडे आहे? तर पिवळ्या रंगाची पण काढायची आहे का? ठीक आहे, आपण पिवळ्या रंगाची सुद्धा काढूया. आपण कशासाठी? कूलर साठी ना? कूलर साठी आपण पिवळ्या रंगाची श्रीयुत तुषार चौधरी यांच्या शुभ हस्ते ती कुपन काढतोय आणि तो क्रमांक आहे 122. प्रौढांसाठी पिवळ्या रंगाचं कुपन 122 क्रमांकाचं कुपन कोणाकडे असेल तर ते कुपन घेऊन तुम्हाला स्वतःला यायचंय. तुम्ही जर लहान मुलाला ते कुपन घेऊन पाठवलं तर ते कुपन बाद करण्यात येईल. जाऊया पुन्हा एकदा संदीप गावंड सरांकडे. 41 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर ही जी दिवार बनवलेली आहे ती दिवार पक्की दिवार आहे. ही दिवार तोडण्याकरता चांगला वापर करावा लागेल. याचाच अर्थ इथे सल्ल्यांचा वापर चालणार नाही, तर छिद्र पाडणारा एखादा मोठा अस्त्र वापरावा लागेल. पुन्हा एकदा शेवटचा पुकार असेल. कुपन क्रमांक 122 पिवळ्या क्रमांकाचं कुपन लवकरात लवकर या. जर 5 मिनिटात तुम्ही 122 क्रमांकाचं कुपन घेऊन आला नाही तर नवीन कुपन काढण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद. चला या स्पर्धेकरता सहकार्य करणाऱ्या आमच्या दानशूर व्यक्तींचा सुद्धा आपण उल्लेख करूया. या स्पर्धेसाठी वरद मेडिकलचे मालक श्री अजित पाटील यांनी स्पर्धेसाठी फर्स्ट एडची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेवचे सदस्य NP गारमेंट्स अँड स्पोर्ट्सचे मालक आदरणीय सन्माननीय नितीन वारे साहेबांकडून उत्कृष्ट फलंदाजा करता टी शर्ट, उत्कृष्ट गोलंदाजा करता टी शर्ट, मालिका वीर साठी पूर्ण किट्स म्हणजेच टी शर्ट्स आणि ट्रॅक या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि त्यांचा सुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. नवीन गोलंदाज आलाय, त्याचा हा पहिला चेंडू हुक झालाय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय आणि मिळत आहेत फक्त एकच धाव. एक धाव मिळते. तिसऱ्या नंबरचा गोलंदाज आलाय नानू यांनी पहिल्या षटकांमध्ये 21 धाव मोजल्या. प्रचल नावाच्या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये मोजलेत जास्तीत जास्त धावा आणि तिसऱ्या षटकात नानू आल्या आल्या पहिल्या चेंडूवर 1 धाव मोजतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 42. नानू नावाचा गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे मॅकमिलन गोविंद, विस्फोटक खेळाडू आणि एक अर्धशतक ज्याच्या नावावर आपण पाहतायत तो हा मोठा खेळाडू. ऑफ स्टंपर शफल झालाय. वेगाने चेंडूला खेळून काढलं. डीप मिड ऑन क्षेत्रात 1 धाव मिळाली. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये वेदांत. फेकी करेपर्यंत 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावडीची धावसंख्येत वाढ आणि धावा लागल्या जात आहेत सध्याच्या स्थितीला 44. 44 धावा खूप सुंदररीत्या या स्पर्धेला हाताळलं गेलंय. मुख्य आयोजक जगदीश मधुकर पाटील साहेबांच्या माध्यमातून. आता वाईड यॉर्करचा चेंडू 1 धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. 22चा इशारा. या एका धावणीची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा. प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांच्या माहिती करता मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा विरुद्ध उत्तन बॉईज उत्तन अशी लढत सुरू आहे. पुढचा बॉल फुल लेन चेंडू होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिड ऑन क्षेत्रामध्ये लाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव रोखली जाऊ शकत नाही. आज क्रिकेट म्हणजेच सर्वांचा जीव की प्राण बनलाय. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये फक्त आणि फक्त क्रिकेटच हा खेळ भिनलेला दिसतोय. पुढचा बॉल जोरदार खेळण्याचा प्रयास केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी वाईड घोषित केलं या चेंडूला. अतिरिक्त धावेची नोंद. अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या 47 धावा. सर्व काही या इनिंग मध्ये व्यवस्थित झालंय फलंदाजी करणाऱ्या उत्तन बॉईज उत्तन संघाच्या. पुढचा बॉल मॅकमिलन करता. हा चेंडूला उडवलंय. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक वेदांत चुकतोय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा मॅकमिलन गोविंद पूर्ण करतोय. बघता बघता पुन्हा एकदा चूक घडली. चुकीचा फायदा फलंदाजीला. ही 3री धाव पूर्ण.
3 धाव मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्ययी आपण पाहिलं. 3 धावांची धावसंख्या फुलताना धावा लागल्या जात आहेत त्या 50. अर्धशतक संघाचं गाठलं गेलंय आणि अर्धशतक गाठताना 2.5 चेंडू समाप्त झालेत. धावसंख्या धावफलकावर आहे ती 50 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर 5 चेंडू नानू याचे टाकून झालेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. लहान मुलं सकाळपासून उपस्थित आहेत. थोड्याच वेळात मी मेकरी कलाकार रुपेश गायवट हे सुद्धा आपल्याला व्यासपीठावर येताना दिसतील. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, अनेक वेगवेगळे आवाज तुम्हाला व्यासपीठावर ऐकायला मिळतील. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. जोरकस प्रहार इन द एअर. चेंडू हवेत आहे आणि फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. चेतन त्याच्या हातामध्ये झेल देऊन पहिला धक्का लागलाय. 50 धावांची भागीदारी केल्यानंतर पहिला धक्का लागलाय. फलंदाज रॉडनीच्या रूपाने गॉन. इथे बघू शकतायत मान्यवरांच्या शुभ हस्ते ही जी बॅग आहे ती बॅग दिली जाते या चिमुकल्याला. मणीची चिमुकल्याला जाऊ द्या, पण धीरजला बोलूया, कारण धीरज मात्रे यांच्याशी चर्चा करण्यासाठी काल हायकमांड वरून तो मला आदेश आलेले आहेत. तर धीरज, या कूलरचा उपयोग कोणासाठी होणार आहे? या कूलरचा उपयोग माझ्या मित्रासाठी देईन मी, विनेश पाटील. सोन्या म्हणजे त्याला त्याची जास्त गरज आहे. बायकोसाठी नाही का? बायकोसाठी त्याची असेल गरज, पण त्याला त्याची जास्त गरज आहे. का वाळवंटात राहतो का तो? म्हणतात नाही राहत, पण सध्या त्याला गरज आहे. ओके, व्हेरी गुड. फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. मित्रासाठी काय पण, क्या बात आहे. आणि शेवटचा आणि महत्वाचा एकदम आता थट्टा मस्करी नाही, या टुर्नामेंट मध्ये काय सांगशील? दीपेश स्मृती चषकाबद्दल काय सांगशील? भारी आयोजन झालेलं आहे, मला खूप आवडलं. आम्ही त्याच्यासाठी 5 दिवस राहिलो इथे, बरं वाटलं जरा. चला, ऑल द बेस्ट. थँक्यू. हे प्रांजळ मत तुम्हाला धीरज मात्रे यांचा ऐकायला मिळाला. पुन्हा एकदा जाऊया कॉमिटी बॉक्सच्या दिशेने. संतीची गावण. थँक्स मनीषची. 3 षटक संपलेत. धावसंख्या 50. मॅच स्टार्ट होतोय. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर संदीप मॅकमिलन स्ट्राइकिंग कडे. हा बॉल हाफ ट्रेकर चेंडू. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. वेदांत पाटील कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 1-2 केली जोडी होती, म्हणूनच झटपट बाद झाले. विकेटचं पतन. गॉन. 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागला जातात ते 50 धावा. मनीष पाटील आता काय म्हणणार? भागीदारी आता तुटली जाते. खिंडार पाडलं गेलंय. 2 धक्के लगातार. हे सातत्य राखता आलं पाहिजे. खरं तर या 2 गड्यांनी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारताना अर्धशतकी भागीदारी केलेली आहे. म्हणजेच काय, आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 60 ते 70 धावांचा पल्ला गाठण्याचा प्रत्येक कर्णधार प्रयत्न करत असतो पहिल्या 5 षटकामध्ये, पण जवळपास 3 षटकामध्ये त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचवलेली आहे आणि त्याचमुळे त्यांनी त्यांची कामगिरी पूर्ण केलेली आहे. आता आगामी फलंदाजांना त्यांच्या कामगिरीचा आढावा पुढे नेण्यासाठी तसे सशर्त प्रयत्न करावे लागतील. संदीपची अगदी बरोबर. 2 गडी झटपट बाद झालेत. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद. 50 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. नो बॅटर इन. स्वरूप पाटील नावाचा खेळाडू आलाय. UCPL या स्पर्धेमध्ये 2 वेळा अनसोल झालेला खेळाडू आणि काय अफलातून कामगिरी त्यांनी केली होती. आता सुद्धा तशीच कामगिरी. ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का बिगी. या मिळत आहेत 6 धावा. स्वरूप त्याचं रूप दाखवतोय. आक्रमकता ठासून भरलंय या खेळाडू मध्ये. या 6 धावांची धावसंख्या वाढली. धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद. 56. आता मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा चिंतेमध्ये सापडलाय. म्हणतात ना की चिंता ही आपल्याला चिंतेकडे घेऊन जाते. चिंता न करता पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने तुम्हाला यश मिळेल. धावसंख्या 56 लागली जाते. या स्पर्धेला तुम्ही पाहताय तर दीपेश स्मृती चषक 2022 खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय आणि आज अंतिम विजेता संघ कोण असेल ती चर्चा आपण करणार आहोत. आता ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर निघणारा चेंडू. अगोदरच चेंडूला खेळला गेला. स्वरूप पाटील नावाचा खेळाडू.
आता निर्धाव चेंडू टाकलाय. धाव संख्या 56. चेंडू टाकून झालेत या चौथ्या षटकात 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धाव संख्या 56. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. शतरक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, निसटलाय. हा आलाय चौकार. 4 धावा. या 4 धाबेची धाव संख्या बनली ती 60 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आक्रमकता बघायला मिळाली फलंदाज स्वरूप याची. जसे भुरटे चोर पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकतायत तसाच हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या हाताला तुरी देऊन सटकला. शेवटचे 2 बॉल शिल्लक या चौथ्या षटकात. ओहो, एक चेंडू मिस करतोय, एक चेंडू हिट करतोय, एक चेंडू मिस करतोय, एक चेंडू हिट करतोय. हे दृश्य आपण या षटकामध्ये पाहिलंय. शेवटचा बॉल. धाव संख्या आहे ती 60 धाबा. 60 धाबा. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील. पुन्हा एकदा हिट केलंय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव मिळाली. लाला स्ट्राईक इन कडे फेकी करतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अभिषेक पाटील नावाचा खेळाडू आता स्ट्राईक इन कडे जाईल. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत. उत्तम चौक उत्तम संघाच्या त्या 2 गडी बाद 62 62. अजूनही 1 षटक शिल्लक आहेत. मणिजी 62 धाबा 2 गडी बाद. चिंता या ठिकाणी कुठल्या संघाची वाढली आहे? फलंदाजी करणाऱ्या संघाची चिंता जास्त वाढेल की फिल्डिंग करणाऱ्या संघाची? सरळ सरळ चित्र स्पष्ट आहे आताच्या घडीला, कारण उत्तन बॉईज संघाने एक चांगली आक्रमक सुरुवात करून दिलेली आहे. पण तरी देखील मुर्दा स्पोर्ट्स संघ हार मानण्यासाठी तयार नाहीये आणि खूप चांगल्या पद्धतीने तो अडवण्याचा प्रयत्न करतोय. मॅकमिलन गोविंद बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर रॉडनी बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी धावसंख्येचा आलेख जो पहिल्या षटकापासून उंच जात होता त्या आलेखाला खाली आणण्याचं काम केलंय आणि अजूनही काही बॉल शिल्लक आहेत आणि पाहूया अजूनच इकॉनॉमिकल षटक हाताळलं जाईल का हे शेवटचं. यस, अगदी बरोबर. एक म्हणजेच जिज्ञासू खेळाडू आहेत. जिद्द आणि चिकाटी संघर्ष करण्याकरता तयारीत असतात नेहमीच मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचे खेळाडू. कारण एखाद्या टुर्नामेंट्स मध्ये सहभाग घ्यायचा असला तर प्रत्येक जण पैसे काढत असतोय. निर्णय घेतलाय ठाम. या चेंडूवर काढलाय काम. चेंडू गेलाय लांबच लांब लांबच लांब लांबच लांब. हा आलाय षटकार बिगी. या 6 धाबेशी धावफलक वाढलाय. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 68 धावा. कालपासून आपण बघितला वेदांत पाटील हा गोलंदाज या विकेटवर चालत नाही. बघायचं झालं तर सर्वात यशस्वी खेळाडू उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे बघितलं जात आहे. त्या चेंडूला त्या गोलंदाजाच्या चेंडूवर हा मोठा प्रहार. व्हॉट यू कॅन से? म्हणजे या षटकाराबद्दल काय म्हणाल? निर्भीड, बेधुंद, बेफाम असा हा षटकार पाहायला मिळाला आणि वेदांत नावाचा गोलंदाज असताना सुद्धा मी करू शकतो हे पाहायला मिळालंय. पुढचा बॉल अभिषेक आउटसाइड द ऑफ स्टंप बीट केलं जात आहे फलंदाजाला आणि वाईडचा इशारा. जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. प्रताप भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण परशुराम पाटील यांना बघतायत. अभिषेक पाटील एक वादळी खेळाडू ज्याच्याकरता सलग 3 षटकारांसाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक होतं UCPL मध्ये. फुल टॉस बॉल. आ बॉल मुझे मार. चेंडू सीमारेषे पार. हालाय उच्च अतिउच्च दर्जाचा षटकार. या 6 धाबेनिशी धावफलक आता उंच भरारी घेते. धाव संख्या पोहोचली 75 वर. स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाज अक्षरशः हाहाकार करतायत. बघा तुमचं नाव चांगलं असून चला धावसंख्या सांगायची आहे. धावसंख्या 75 75 आणि रिव्ह्यू त्याचा रिव्ह्यू बिमर साठी एक रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच या ठिकाणी लगेचच येत आहेत. बिमर करता तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत. मॉन्टी घोडेकर सरांना आपण बघतायत. बघितलं तर फुलटॉस बॉल होता आणि त्याकरताच एक अधिकार आहे फलंदाजाला. एक रिव्ह्यू आपण बघतायत बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. तिसरे पंच आपल्याला मॉन्टी घोडेकर सर पाहायला मिळत आहेत. मालाड येथून बिलॉंग करतायत. खूप चांगलं प्रदर्शन त्याने आतापर्यंत केलंय. पंच मैदानाच्या आत वाट बघतायत. दुसऱ्या बाजूला चर्चा करतायत.
फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आणि म्हणूनच इथे हा बिमर नसणार. 6 धावांची धावसंख्या 75, 75. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. ही धावसंख्या 90च्या आसपास जाताना आपल्याला दिसेल. ज्या पद्धतीने आता सध्या अफलातून अप्रतिम खेळी साकारतात हे खेळाडू. धावांचा डोंगर उभा केलाय. शॉर्ट बॉल, पुल अँड पॉवरफुल ओव्हर द स्कोअर लेग एरिया. मॅसिव्ह हिट, 6 रन्स. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत फलंदाज अभिषेक पाटील यांनी. अभिषेक लावलाय आपल्या नावाचा. काल 5 बॉलवर 5 षटकार देखील तुम्हाला पाहायला मिळाले होते याच मैदानावर. आता 3 बॉलवर 3 पाहायला मिळाले आहेत. म्हणजे नाव बनवून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये नाव टिकवावं लागते. वेदांचं नाव चांगलं आहे, पण आजच्या घडीला तो वेदांत पाहायला मिळाला नाही मला जो काल मी पाहिला होता. अगदी बरोबर. धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 81 धावा. जन्मताच कुणी नाव घेऊन येत नसतं, मात्र मरताना नाव करून जात आहेत. पुढचा बॉल अभिषेक कट करता, चेंडू जातोय काऊ कॉर्नर मिड आणि मिड विकेट यांच्या मधोमध. इथे बघू शकतायत विकेटचं पतन झालंय. हा लागलाय 3रा धक्का. संदीप यांनी कोणती चूक केली नाही. विकेटचं पतन. 3 गडी बाद. धावपळकावर धावा लागल्या जात आहेत ते 81 धावा. 81. मनीषजी 4 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडूंमध्ये 19 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 81 धावा सध्या धावपळकावर. खरा खेळाडू कोण असतो? ज्याला जेव्हा मार बसल्यानंतर मन त्याचं खाते त्याला स्वतःला की माझ्याकडून नक्की असा खेळ का होतोय, आणि ती जाणीव त्याला झाली आहे. आणि पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल होता. बॉलला ऑन साईडला पुल करायचा प्रयास झालाय. एलिव्हेशन त्या बॉलला मिळालं नाही. त्याचमुळे अगदी वाईड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये तो कॅच कॅरी केला गेलाय. आणि आता सुटकेचा निश्वास टाकतोय वेदांत पाटील 4थ्या बॉलवर. आणि आमचे जे 2 जे जोडी आहे ते पुन्हा एकदा परत आहे. ओहो ओ काय चांगलं यष्टी रक्षणाचं काम केलं यष्ट्यांच्या पाठीमागे. कुशल याचं कुशल नेतृत्व. स्टंपिंग स्वरूपात फलंदाज बाद होतोय. लगातार लागलेला हा आणखीन एक धक्का. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपळकावर धावा आहेत त्या 81 धावा. 81. शेवटचा बॉल शिल्लक. पहिले 3 बॉल राहिले होते उत्तम बॉयज या संघाचे, आणि पुढचे 2 बॉल्स आतापर्यंत वेदांत पाटीलचे राहिलेत. पण सिच्युएशन थोडीशी आवाक्याच्या बाहेर गेले मुर्दा स्पोर्ट्स संघाच्या. पण जर कालचा आपण खेळ पाहिला मुर्दा संघाचा, चेतन आणि वेदांत या 2 फलंदाजांनी जर जबरदस्त कामगिरी केली विथ द बॅट, तर हा सामना देखील चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाही. एक आहे टॉम आणि एक आहे पांडा. त्यांना तुम्ही बघताय. शेवटचा बॉल, शेवटचाच बॉल आहे. या आधी सुद्धा उल्लेख केलाय तसा आम्ही. 6 विकेट लास्ट टू गो. शेवटचा बॉल. चेंडू आपण बघायला मिळतोय तो डीप मिड ऑन क्षेत्रात. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव पूर्ण होत आहेत. फलंदाजाने ह्या 2 धाव पूर्ण केल्यात. याच बरोबर पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 83 आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 84 रन्स रिक्वायर्ड टू विन. 84 धावा जिंकण्याकरता. एस मनीषजी. चला प्रताप लगेच धावत जरा या ठिकाणी पुढील मॅचेस कशा असतील ही सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. 84 धावांचं लक्ष. 84 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, काय घडामोडी करतायत. दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच ऑफ समरी जर आपण बघितली तर फलंदाजीमध्ये 27 धावा मॅकमिलन गोविंद नावाच्या खेळाडूने 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने बनवलाय. याचबरोबर 18 धावांचं योगदान अभिषेक नावाच्या खेळाडूने दिलंय. स्वरूप 1 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने स्वरूप याने 12 धावांचं योगदान दिलंय. आणि या सर्वांच्याच फलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 षटकांमध्ये 83 धावा बनल्यात. 84 धावसंख्येचा पाठलाग कसा काय होतोय, काय घडामोडी घडतायत दुसऱ्या इनिंग मध्ये, कशा पद्धतीने प्रारंभिक फलंदाज डावाची सुरुवात करतायत आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या मनामध्ये काय चाललंय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र, महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक मनीष पाटील.
आदरणीय अशोकजी अनंत चौधरी साहेब हमरापूर, जे दिनेश पाटील यांचे मामाश्री आहेत, मी त्यांना विनंती करेन आणि तुषारजी चौधरी साहेब यांना सुद्धा विनंती करेन. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन संकेत 11 चंद्रपाडा आणि एका साईडला स्वयंभू पायगाव. प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण या लवकरात लवकर. सामना 4 षटकांचा राहणार आहे, याची दखल घ्या. त्या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर मंडळी, आपण पाहतोय त्यांच्याच घरातील स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला, स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार या. संकेत 11 संघाचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्वयंभू पायगाव संघाचा कर्णधार धीरज या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दिनेशजी पाटील यांचे मामाश्री अशोकजी अनंत चौधरी साहेब यांना विनंती करेन कॉइन स्पिन करावा. काट, आणि यावेळेला काट आलेला आहे. धन्यवाद साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन आनंद घ्यावा. तर यस धीरज, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतो. गेल्या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून जितू गवळीचं कसं वर्णन करतील, कौतुक कसं करतील आपल्या मुखातून? जितू गवळीचं खूप अभिनंदन करेन. खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि हीच अपेक्षा होती त्याच्याकडनं. पुढच्या मॅचमध्ये सुद्धा अशीच सुरुवात करून देईल टीमला, अशीच अपेक्षा आहे. नक्कीच 2 घातक स्पेल, मात्र डेंजरस स्पेल होते आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिक दीपक मडवी, जबरदस्त ब्रँड ऑफ पायगाव या खेळाडूचं सुद्धा कौतुक कसं करतील? नक्कीच त्या एका ओव्हरमध्ये आम्ही मॅचमध्ये आलो. ती जर ओव्हर 10 ते 12 रन्सची गेली असती तर पुढच्या ओव्हरमध्ये पण प्रेशर आला असता आणि आम्ही जवळजवळ मॅचच्या बाहेर गेलो असतो. नक्कीच ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत? खूप एन्जॉय करतो. मस्त टुर्नामेंट चालले आणि पुढच्या मॅच पण चांगल्या होतील. नक्कीच टॉस जिंकलाय, 4 षटकांचा सामना असेल, काय निर्णय काय आहे? फिल्डिंग करणार. नक्कीच काही बदलाव मिळतील 11 मध्ये? सेम टीम असेल. आता आमचा एक नवीन प्लेअर आला आहे मयूर, तो इनमध्ये होणार. नक्कीच, थँक्यू धीरज. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात 24 चेंडू खेळायचे. 24 चेंडूमध्ये काय मॅक्झिमम माइंडमध्ये टोटल असेल की या टोटलपर्यंत आपण पोहोचावं? 50+ करूच, कारण मोठा संघ आहे समोर. नक्कीच गेल्या मॅचमध्ये जबरदस्त सामना आपण पाहिला. टिवरी संघाबरोबर थोडीशी धाकधूक मनामध्ये लागली होती. काय त्या सामन्याचं विश्लेषण कसं करशील? नक्कीच खूपच चुका झालेल्या होत्या. आता त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच ही स्पर्धा कशी वाटते एकंदरीत? चांगलीच आहे, खूपच चांगलं आयोजन आहे, मस्त वाटते स्पर्धा. नक्कीच कमी वेळेत तुला कर्णधार पद दिलंय, कसं वाटतंय, कसं फील करतोस? खूपच मस्त करतो, जरा आत्मविश्वास वाढतो कमी वेळात. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जात असा कोणता खेळाडू आहे ज्याला तू फॉलो करतोस? रोहित शर्मा. आणि टेनिस क्रिकेटमध्ये? टेनिस कृष्णा सातपुते. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. भावेश यांना आपण ऐकला. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे, कॉइन स्पिन झाला. आदरणीय अशोकजी अनंत चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल जिंकला स्वयंभू पायगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया मनीषजी पाटील आमचे साथी समालोचक मित्र यांचं. धन्यवाद प्रमोदजी शेडगे, धन्यवाद संदीपजी गावण. करूया दुसऱ्या डावाची सुरुवात. पहिल्या डावामध्ये धावा बनवलेल्या आहेत. एकूण 83 आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघासमोर. जर आपण कालचा आढावा घेतला मुर्दा स्पोर्ट्स या टीमचा, तर निर्भीड आणि बेधुंदक फलंदाजी काल पाहायला मिळाली होती आणि आज खरं तर तशा फलंदाजीची गरज आहे मुर्दा स्पोर्ट्स टीमला. काल शेवटच्या बॉलपर्यंत थरा रंगला होता उत्तम संघाचा 2 वेळा. ऑन साईडला बॉलला टॅप केलंय, बॉल जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनच्या मधोमध. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन बॉलला स्टॉप करेल, तोपर्यंत 1 धाव मिळते. तर कालचा आढावा घेतला तर दोन्ही संघांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. खरं तर उत्तम बॉईजने काल पराभवातून विजयाकडे कसं जायचं तो प्रवास अगदी जवळून पाहिला आणि म्हणूनच आज तशा चुका न करता चांगली खेळी पहिल्या डावात पाहायला मिळाली. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑफला, शतक नाहीये, बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावाचा पहिल्या षटकामध्ये पहिला तडाखा बॅटर भुविकच्या बॅटमधून 6 धावा. भौमिक ज्याला मात्र आता सेकंड नंबरवर संधी मिळालेली आहे आणि प्रत्येक क्रमांक या ठिकाणी त्यांनी खेळलेला आहे मुर्दा संघासाठी. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा कुठलाही क्रमांक असू द्या त्याचा तोच खेळ अटॅकिंग.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, यावेळेस क्षेत्र निवडलंय, लॉंग ऑन, बॉल जाए सीमा पार, जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. बॅक टू बॅक 2 षटकार. जबरदस्त क्वालिटी स्ट्रोक्स या ठिकाणी बॅक टू बॅक 2 ठोकलेत भौमिकने. जसं तुम्ही फलंदाजी करू शकता, आमच्या गोलंदाजांवर तुम्ही प्रतिहल्ला चढू शकता, तसाच क्लास आम्हाकडे देखील आहे आणि तेच दर्शवताना जबरदस्त पॉवर पॅक बॅटिंग भौमिकची पाहायला मिळाली. पहिल्या 3 बॉल्सवर 13 धावा गोळा केलेल्या आहेत आणि आता सामना हा रंगतदार होण्याच्या स्थितीत येऊन टपलेला आहे. कारण महत्वाचं आहे, प्रत्येक जण या संघामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी निवडला गेलेला असतो आणि आपली या संघामध्ये निवड का केली गेली कित्येक वर्षांपासून तेच दाखवताना भौमिक. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगली आहे, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, त्याच्या डोक्यावरून बॉल बाहेर जातोय, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार, निर्भीड धुंद बेफाम फलंदाजी भौमिकची. मानाचा टिवरी गावाला ते पिस्तुती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी भौमिकची. खरं तर मला वाटलं होतं की सामना एक हाती जाईल की काय, पण आता मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ जबरदस्त खेळतोय. हो, यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न केला गेला होता. जबरदस्त नॅस्टी बाउन्सर या ठिकाणी यूज केला गेलाय बॉलर प्रतीकने, ज्याला काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील एका सामन्यामध्ये मिळाला होता. आणि या एका धावेची वाढीनं धावफलक पुढे सरसावतो आणि पोहोचतोय 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. बघा, धावगती राखायची होती जवळपास 18ची, 17 ते 18ची धावगती मेंटेन करायची आणि त्या दिशेने आगेकूच सुरू आहे. अजूनही वेदांचं खेळपट्टीवर येणं बाकी आहे आणि त्याचमुळे आपण एक अंदाज बांधू शकतोय की एक चांगला ट्विस्ट नक्कीच या सामन्यामध्ये आल्या भौमिकच्या वतीनं. क्रॉस बॅटेड सो क्षेत्ररक्षक होता मिड विकेटला, त्याला बीट करून बॉल मागे जाईल. दरम्यान एक धावतो ते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 वर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकावर नाव कोरलेलं आहे भौमिकने, ज्याने 2 षटकार 1 चौकार घेतला आणि त्याला चांगली साथ देतोय चेतन. आणि आता मात्र जबरदस्त कॉन्टेस्ट नक्की सांगणार आहे आणि 24 बॉल्स मध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 65 धावांची. 24 बॉल्स 65 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन, डोंट गो एनिवेअर, स्टे ट्यून. TCP लाईव्ह. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया DJ विपिनला संधी.
कुठेतरी सांगतोय अभिषेक आणि प्रतीक. जबरदस्त क्वालिटी कॅच कम्प्लीट केला, लॉंग ऑफला होता, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने गेला आणि तो कॅच कम्प्लीट केला. आणि ज्या फलंदाजांनी नाकी 9 आणले होते त्या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. खूप चांगला ब्रेक थ्रू अभिषेकने मिळवून दिलाय. धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. नवीन फलंदाज आला आहे वेदांत. ऑन साइडला पुन्हा एकदा क्वालिटी बूस्ट बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार जो येतोय तो ठोकतोय 6 धावा. येते हो आज दीपे पांडाने कुठल्या डान्स अकॅडमी मध्ये कोर्स केलाय, जबरदस्त त्याने फॅन फॉलोईंग बनवलेले आहे. आणि आमचे टॉम देखील तितकेच चांगलं मनोरंजन करतात. बघा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला असतात आणि त्या कला या ठिकाणी पेश केल्या जातात. धन्यवाद या पांडांचं आणि टॉमचं ज्यांनी या ठिकाणी सर्व लहान मुलांना आनंदित केलेलं आहे या गुरुवारच्या दिवशी. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे. काउकॉर्नर रिजन क्षेत्ररक्षक पुढे येतोय, त्या ठिकाणी बॉलला कॅरी करतो, थ्रो करेपर्यंत वेदांतची ती धाव खूप महत्वाची आहे. वेदांत खूप जास्त फास्ट असतो खेळपट्टीवर आणि ते पाहायला मिळालंय. चेतन आणि वेदांतचं खूप चांगलं कॉम्बिनेशन. 2 धावांची वर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते चेतनची. आता मात्र गरज आहे 19 बॉल्स मध्ये 50 धावांची. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर पोहोचेल, कॅच कंप्लीट करेल आणि चेतनला परतावा लागेल. बसतोय दुसरा धक्का. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाला. ठेवलाय आभाळ चषक ठेवलाय आभाळ. जीवा भावाचा सरचा दादा होता लय हा दिलवाला. जीवा भावाचा सरचा दादा होता लय हा दिलवाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाय मानाचा टिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती 18 बॉल्स मध्ये 50 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. आणि आता मात्र 2 आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर तो आत्मविश्वास जो कुठेतरी खालावला होता तो मात्र कुठेतरी आता दुणावला जाईल. कारण आता 2 फ्रेश बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये असतील, दबाव तितकासा नसणाऱ्या प्रमोदजी. या 2 विकेटचं महत्व खूप जास्त होतं हे उत्तम संघाने जाणलं होतं आणि मोक्याच्या क्षणाला अभिषेकच्या वतीने ते 2 गटे बसवले गेलेले आहेत मुर्दा स्पोर्ट्स संघाला. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आता येईल. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करतोय प्रतीक. आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर येणार आहे तो म्हणजेच धीरू. वेदांत आता मात्र कुठेतरी तो दबाव हलकासा वाढेल कारण जोवर चेतन खेळपट्टीवर होता तो आत्मविश्वास नक्कीच मुर्दा संघाकडे होता, पण अभिषेकच्या वतीने तो धक्का बसवला गेलेला आहे आणि त्याचमुळे आता तो आत्मविश्वास वाढेल का. बघा प्रत्येक फलंदाज तुम्ही या संघामध्ये का निवडला गेलेला आहे तर त्याच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे, त्याच्या खेळीमुळे. आणि पाहूया आता पहिले 2 फलंदाज जरी निकामी ठरले तरी इतर फलंदाजांमध्ये ती गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे की या धावांचा पाठलाग देखील ते करू शकतील. पण आव्हान कोणाचं आहे तर प्रतीकचं, जो लीड बॉलर आहे उत्तन बॉईज या संघाचा. चला या पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच स्वयंभू पायगाव विपक्ष संकेत 11 चंद्रपाडा. आणि नाणेफेक जिंकलेले आहे ते म्हणजेच पायगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑन दी टोज बॉलला स्लाइस केले, पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, मिळतील धावाच्या चौकार. ये मेरा शहर ये नाही. या ठिकाणी 6 धावा नाही आला तरी काय झालं, 4 धावा देखील तितक्याच महत्वाच्या होत्या. खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स राखत हा चौकार खेचलाय वेदांत पाटील आणि या वेदांतच्या 4 धावांच्या मदतीने मुर्दा स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 38 या आकड्यावर. 38 रन्स. मॅच इज स्टील ऑन. चांगली शर्यत या ठिकाणी 2 संघांची पाहायला मिळते. ऑन साइडला कंट्रोल नव्हता या स्ट्रोक मध्ये, हुक करायचा होता, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. ये दिल मांगे मोर, मिळते 4. चौकार.
धावसंख्या 42 झाले. या काळानंतर 50% भारतीयांच्या चालण्याची दिशाच बदलून टाकलं. जे सरळ चालायचे ते वाकडे चालायला लागलेत. यावेळेस चुकचा स्ट्रोक चांगला आहे. ऑफ साईडला खेळलाय, बॉलला पाठवलाय, स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. वेदांचा तडाका, बॅक टू बॅक 3 ठोकले. चौकार चौकार चौकार. सर्व काही या ठिकाणी पाहायला मिळालं वेदांचा. जरी माझ्यासोबत अटॅकिंग बॅटर जरी नसले, पण मी माझ्या आत्मीयतेच्या जोरावर, माझ्या एकाग्रतेच्या बळावर माझ्या संघाची मदत करू शकतो. मी षटकार खेचू शकलो नाही तरी काय झालं, माझ्या बॅट मधून चौकार येतील आणि चौकारांची तिकडी कंप्लीट केली. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 आकड्यावर. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 38 धावांची 15 बॉल्स मध्ये. बॉलर तयार, प्रतीक राऊंड विकेट. पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, वेगवान स्ट्रोक, बॉल जाईल काउ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी येईल, बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न यशस्वी. आपण जर पूर्ण स्कोअर शीटवर नजर फिरवली तर एकही डॉट बॉल नाहीये, फक्त 2 विकेट्स, तेच फक्त डॉट बॉल्स आहेत. आणि जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी मुर्दा स्पोर्ट्स संघ खेळतोय. सुपर, आउटस्टँडिंग. यावेळेला मात्र जबरदस्त क्रिकेट खेळलं जातं. जे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आहेत ते वेदांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना मनीजी यावेळेला एक जरूर या ठिकाणी अद्यावत करेन की ज्यावेळेला षटकार तर येतात परंतु चौकार मारणं तेवढं मुश्किल असतं, परंतु यावेळेला 3 चौकार आले, यावरून मात्र फलंदाजाची प्रशंसा व्हायलाच हवी. यावेळेस थोडा मिस करतोय, त्या ठिकाणी बॉलला फॉलो करताना थोडी चुकामुक झाली. अवे फ्रॉम द बॉडी होता आणि तरी देखील तो बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि त्याचमुळे कनेक्शन प्रॉपर होऊ शकला नाही. हा पहिला डॉट बॉल आलाय. बॉलर तयार, पुन्हा एकदा दुसरा आलाय. म्हणजे मी हे वक्तव्य नको करायला पाहिजे होतं असं मला वाटते, पण या ठिकाणी हा फक्त योगायोगच असेल. 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाची समाप्तीनंतर मुर्दा बॉईज मुर्दा या संघाची धावसंख्या झालेली आहे 48 धावा आणि जिंकण्यासाठी 12 बॉल्स 36 धावांची गरज. 36 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. घेऊया एक छोटासा ड्रिंक ब्रेक. ड्रिंक नंतर पुन्हा एकदा येऊया चर्चेसाठी. देऊया DJ V3 ला संधी. सुद्धा नाचण्याची इच्छा झालेली आहे. टक लावून ते त्या 2 आमच्या कलाकारांना पाहत होते आणि महत्वाचं आहे प्रत्येक जण लगेच बालपणामध्ये हरवत असतो या 2 आमच्या कलाकारांना पाहून. प्रमोदजी, नक्कीच गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी, हेच वाक्य म्हणावंसं वाटेल. 48 धावा झालेल्या आहेत 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांचं लक्ष. इथून 2 चेंडू डॉट आलेत मनीषजी, इथून विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत, परंतु वेदांतची बॅट तळपले, यावरून स्पष्टपणे दिसते की तो विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा खूप प्रयत्न करतोय. आपल्या 100% देतोय. एका साईडला धीरूला मात्र चांगली यावेळेला कामगिरी करावी लागेल. सामना रफ अँड टफ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने यावेळेला पाहावयास मिळतोय मनीषजी. एक्झॅक्टली प्रमोदजी, रफ अँड टफ तर झालाच पाहिजे, कारण प्रथमदर्शी 83 धावांचा पाठला करताना होईल का हा प्रश्न कदाचित कॅप्टनच्या मनात आला असेल मुर्दा स्पोर्ट्स संघाच्या, पण मात्र त्यानंतर भौमिकने आणि वेदांतने दाखवून दिल्या हो का नाही होणार,
होऊ शकते आणि ते तसे प्रयत्न चेतन, भौमिक आणि वेदांचे पाहायला मिळाले. नवीन बॉलर रायनल इतूर, जबरदस्त हरहुन्नर असा हा गोलंदाज जो आउटकटर हाताळण्यासाठी मुख्यत्वे ओळखला जातो आणि त्याने पहिला बॉल खूप चांगला हाताळलाय या चौथ्या षटकात. आता 11 बॉल्स मध्ये गरज आहे ती म्हणजे 36 धावांची. अकरा बॉल 36 ची गरज आहे. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आलेले आहेत या डावातले. पुढचा बॉल रायनलचा. हा वेळेस बघा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. स्वतःची बॉडी वाचवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्टम्प्स अक्षरशः त्याने बंदिस्त केला होता आणि ऑन साइडला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा खरं तर प्रयत्न होता, पण तो देखील प्रयत्न फक्त प्रयत्न राहिलाय प्रमोदजी. नक्कीच 10 चेंडू आणि 36 धावा. इथून मात्र आता थोडेसे कुठेतरी हात खोलावे लागणार आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी रायनल इतूरची जबरदस्त पाहायला मिळते. एक छोटा पॅक बडा धमाका. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. अजून आपल्याला इथून 3 सामने खेळवायचे आहेत आणि 4-4 षटकांचे ते सामने आपण पाहणार आहोत. तर 10 चेंडू 36 धावा. मनीजी प्रत्येक चेंडूवर 360 चा स्ट्राईक रेट. बघा या टिवरी गावामध्ये सूर्य 10 वाजता असताना जात नाही, त्याच वेळेला जातो ज्या वेळेला सर्गीकडे जातो. त्याचमुळे तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळणार नाहीये. त्यामुळे विनंती असेल की आपण प्लीज कोऑपरेट कर टाइम बद्दल. पुढचा बॉल रायनलचा ओव्हर द विकेट धीरूसाठी. म्हणजे 1 मिनिट जे आपण पाहू शकतायत एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी रवींद्र ठक्कर यांच्या मातोश्री या ठिकाणी बाजारी बाई नरेश ठक्कर या ठिकाणी उपस्थित झालेले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सरपंच आहेत याच गावातील, त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावा 48 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. खूप चांगलं क्लायमेट या वेळेला. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र थोडंफार सत्र या वेळेला चाललेलं आहे आणि सर्वांचं लक्ष मात्र या चमचमाती ट्रॉफीज कडे लागलेले आहेत आणि जबरदस्त गोल्डन ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष हा क्रिकेटच्या मैदानात करावा लागतोय मनीची. एक्झॅक्टली. संघर्षाशिवाय तो विजय सुद्धा अपूर्णच असतो आणि सहजासहजी विजय जो मिळवतो तो लक्षात सुद्धा राहत नाही. आणि जसा कालचा उत्तम राहिला असे शेवटच्या बॉलवर दोन्ही विजय त्याने पूर्ण केले. पुढचा बॉल रायनलचा. यावेळेस पुन्हा एकदा वेदांतला सुद्धा अपयश येते, पण वेदांत हा हार न मानणारा फलंदाज आहे. जरी या वेळेस या षटकामध्ये रायनल जरी हावी होतोय, पण यानंतर अजून एक षटक बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 49-35 धावांची गरज अजूनही विजयासाठी आणि बॉल शिल्लक असतील 8 बॉल्स 35 धावांची गरज. नवीन फलंदाज द लेजेंडरी मिस्टर लाला. जबरदस्त क्रिकेट लालाने देखील खेळलंय आणि खरं तर आज गरज आहे लालाची. ओहो यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर कॉपीबुक स्टाईल फलंदाजीची कमतरता जाणवते, कारण ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ते स्लाइस करू शकले असते, ड्राईव्ह करू शकले असते, पण मात्र ऑन साइडला खेळण्याचं मन बनवलं गेलं होतं. नक्कीच जो रायनल इतूर मात्र त्याची आर्म ऍक्शन अप्रतिम नॅचरल डिलिव्हरी पाहायला मिळते आणि खूप चांगलं या खेळाचं भविष्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये मनीची. चांगली ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला पुढे येतोय, बॉलला फॉलो करतोय, कॅरी करतोय, थ्रो करेपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार नाही, कारण बॉलवर मॅकमिलन गोविंद झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाले 50 धावा आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 6 बॉल 34. 12 बॉल्स मध्ये 36 ची गरज होती आणि आता 6 बॉल्स मध्ये 34 ची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकला आहे का प्रमोदजी उत्तम बॉईज या संघाकडे? डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र रायनल इतूरने गोलंदाजी केली ते पॉइंट षटक ठरलं गेलंय. फक्त 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतात. या ठिकाणी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सौभाग्य होती बाजारी नरेश ठक्कर मॅडम यांच्याकडून मात्र 2000 रुपये आलेत मंडळाला आर्थिक सहाय्य. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि धन्यवाद व्यक्त करतोय हृदयाच्या अंतकरणापासून. तर 50 धावा 3 गडी 6 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रायनल इतूरचा विचार केला प्रिव्हियस ओव्हरचा, ज्यामध्ये 1 सफलता प्राप्त केली आणि 2 धावा देऊन खूप चांगली गोलंदाजी यावेळेला उत्तम बॉईज उत्तम संघाच्या माध्यमातून. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने काल जो खेळ केला होता अतिशय सुपर
अप्रतिम दर्जेदार खेळ पाहायला मिळाला मनीजी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पण अपयश. यावेळेस मात्र लेग बाय चेक धामेल. म्हणूनच प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्यासाठी जात असतो. ती खेळी चेतनची, भौमिकची, वेदांची पाहायला मिळाली. धीरज थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. लालाला सुद्धा अजूनपर्यंत अपयश आलंय पण आता स्ट्राईकवर आहे वेदांत. फुलटॉस बॉल आहे. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही पण बॉल वन बाउन्स घेऊन जाईल. काऊकोन सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. चारची वाढ. धावसंख्या 55 आहे. बॉलर तयार मॅकमिलन. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. कनेक्शन तर झालं नाहीये. शरीरावर बॉल आदळतोय. वेदांतने सुद्धा जवळपास आता थोडासा त्याची खांदे झुकवलेले पाहायला मिळतात कारण आता सिच्युएशन थोडीशी कंट्रोलच्या बाहेर जाऊन पोचलेली आहे. 4थ्या षटकामध्ये रायनलने जबरदस्त तिखट मारा केला. हवेत आहे बॉल. लालाचा हा स्ट्रोक सीमापार नाही जाणार. क्षेत्ररक्षक बघा कुठे आहे. बॉल कुठे, क्षेत्ररक्षक कुठे, पण त्या ठिकाणी बॅकअप मिळतोय आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. लाला बॅक टू पॅव्हिलियन. खर तर पहिल्याच सामन्यामध्ये उत्तम संघ बाहेर जाणार होता पण मात्र त्यांनी खांदे झुकवले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि सावरे एम्ब्यूर संघाला पराभूत केलं. नक्कीच जबरदस्त अप्रतिम मॅकमिलनचं ते षटक आणि आजूबाजूला शेजारी खेळाडू एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. जणू काही कसोटी सामना होता आणि शेवटची विकेट असताना काय अप्रतिम गोलंदाजीचं प्रतिकरण दर्शवलं आणि तेवढंच मात्र पंच सुद्धा शार्प होते. त्यावेळेला वेदांच्या बॅटमधून जबरदस्त कणखर दर्जेदार क्लास 6 धावा. लक नुरदा स्पोर्ट्स मुर्दा पहिल्या 3 षटकांपर्यंत काय कसून फलंदाजी केली होती पण त्यानंतर रायनलचं जे टर्निंग पॉइंट ठरलेलं षटक आणि त्यानंतर सामन्यामध्ये परत आलाय उत्तम पॉईचा संघ. देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि तो दिला जाणार आहे. नक्कीच आमच्याकडे कुणाल पटेल मूल्यांकन करतील आणि अधिकृत अशी माहिती देतील की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुणाला दिला जाईल. पण तत्पूर्वी लगेचच स्वयंभू पायगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 बॅटर्स